दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी। दारूचे धंदे दारूचे धंदे आरोपांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे। ताकद कोणाची? शिवसेनेची। आया बहिणींच्या कपाळावरच्या कुंकू पुसणारे आरोपीस कठोर शिक्षा झालीच पाहिजे। तरी आरोपीस कठोर शिक्षा झालीच पाहिजे। शिवसेना जिंदाबाद। हडपसर आणि हडपसर परिसरातील अवैध दारूचे धंदे बंद झाले पाहिजे। नमस्कार, दैनिक भारताच्या न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे। आज मी आलो आहे हडपसर या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते। हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी पुणे शहराचे अध्यक्ष जे आहेत नाना भानगिरे यांनी या ठिकाणी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या ठिकाणी आंदोलन केले आहे। या ठिकाणी कालच अशी घटना घडलेली आहे की दारू भट्ट्या जे आहेत हडपसरमध्ये खूप जास्त प्रमाणात आहेत। या ठिकाणी पोलिसांचं लक्ष कमी आहे किंवा त्यांचं दुर्लक्ष आहे, हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे। नाना, काय सांगाल, काय ह्या म्हणजे मृत्यू किती लोकांचे झाले हडपसर भागामध्ये? व आम्ही असं ऐकलं की दापोडी तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये पण काही घटना घडल्या आहेत, काय सांगाल? हडपसर आणि पुणे पिंपरी चिंचवड या हद्दीमध्ये जवळजवळ 13 ते 14 जण विषारी दारू पिऊन या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे। अतिशय गंभीर असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। संपूर्ण पुणे शहर हादरून जाणे अशी घटना या ठिकाणी घडल्यामुळे आणि गेल्या अनेक वर्ष या हडपसर परिसरामध्ये बेकायदेशीर हातभट्टीचे दारूचे धंदे असतानासुद्धा जाणीवपूर्वक पोलीस या ठिकाणी दुर्लक्ष करते। त्यांच्या दुर्लक्षपणामुळे आजची ही घटना अतिशय गंभीर घडलेली आहे। आत्ताच आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी हडपसर पोलीस स्टेशनचे PI असतील त्यांना निवेदन दिलं आहे की हडपसर परिसरामधले जे काही बेकायदेशीर हातभट्टीचे दारूचे धंदे असतील ते ताबडतोब तुम्ही बंद करा आणि जो कोणी आरोपी असेल आणि अजून काही आरोपी असतील त्यांच्या कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी झाली पाहिजे। त्याचबरोबर योगेश वानखडे नावाचा जो ग्रस्त आहे तो ताबडतोब पोलिसांच्या शरणगती येतो आहे। निश्चितच याच्यामागे मोठी साखळी असल्याचा निष्पन्न येतो आहे। त्याचबरोबर उत्पन्न शुल्क विभागाचे काही अधिकाऱ्यांचा बी याच्यात हात असल्याचं समजतं आहे। लवकरात लवकर जर दारूचे धंदे हातभट्टीचे दारूचे धंदे ह्या ठिकाणी बंद नाही झाले तर ही शिवसेना स्टाईलने सर्व दारूचे धंदे या ठिकाणी 2 दिवसात बंद केले जातील। नाना, प्रश्न घ्यायचा दुसरा नाना की या ठिकाणी सामाजिक पक्ष, राजकीय पक्ष, पोलीस यंत्रणा सगळी कार्यान्वित आहे। हडपसर हा त्याचा उपनगर हा खूप मोठा भाग आहे, म्हणजे याआधी काय कोणाला कल्पना नाही काय की ह्या ठिकाणी बेकायदेशीर धंदे चालू आहेत वगैरे? काय कोणी आवाज उठवला काय याच्या आधी? अनेक वेळा शिवसेना पक्षाने या ठिकाणी आंदोलन बी केलेले, अनेक वेळा वेगवेगळ्या हडपसर परिसरातल्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी निवेदन बी दिलेले आहे, परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी पोलीस या ठिकाणी दुर्लक्ष करताचं दिसून आले। त्यामुळे आजची घटना ही अतिशय गंभीर घटना घडलेली आहे। पोलिसांनी आता तरी तातडीने जेवढे दारूचे धंदे हातभट्टीचे आहे किंवा बेकायदेशीर जे काही धंदे ते ताबडतोब या ठिकाणी बंद केले पाहिजे। जे मृत झालेत काय त्यांच्याशी आपल्या त्यांच्या परिवाराशी आपल्या पक्षातर्फे काय संपर्क झाला? आम्ही आत्ताच पांढरेमाळा हडपसर या ठिकाणी जो व्यक्ती त्याच्यात गमावला आहे त्याच्या घरी जाऊन आम्ही भेट दिलेली आहे। शिवसेना पक्षही सर्व 5 हडपसर परिसरातले जे काही मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबाला मदत या ठिकाणी शिवसेना पक्ष करणार आहे। अजून एक प्रश्न येतोय नाना की काही लोक मृत्यूमुखी पडले, काही लोक जखमी पण आहेत, म्हणजे काही लोकांना हे पण झालेलं आहे, काही म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहेत, त्यांच्यावर उपचाराची काही पक्षातर्फे आपल्या काही योजना काय? त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणजे त्यांना मदत होईल ना, कारण बऱ्याच ठिकाणी असं लक्षात येते की त्यांना मळमळ होणे, उलटी होणे, आग होणे अशा काही त्रास त्या संबंधित व्यक्तींना होतं। निश्चितच पक्ष त्यांच्या पाठीमागं जो काही खर्च त्याच्यात शिवसेना नक्कीच त्यांना मदत करेल। आता नाना, या ठिकाणी जर पोलिसांनी काय आपल्याला आश्वासन दिले ते आम्हाला सांगा, आणि व त्यांनी आता पुढची ॲक्शन काय घेतली आहे? नाही, आम्ही त्यांना निवेदनाद्वारे सांगितलं की जो कोणी आरोपी असेल त्याच्या कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। हडपसर हद्द असो किंवा आजूबाजूचे काही परिसर असतात ज्या ठिकाणी बेकायदेशीर
दारूचे धंदे असतील, बेकायदेशीर काय धंदे अजून वेगळे चालू असतील ते ताबडतोब त्या ठिकाणी बंद करावे. अन्यथा 2 दिवसात शिवसेना वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करून ते धंदे, हातभट्टीचे दारूचे धंदे उद्ध्वस्त करते. खूप खूप धन्यवाद दादा. आपण या बातमीवर आपण असाच फोकस टाकत राहू व या घटनेशी आपण मुळात जाणार आहोत. आपण या आंदोलनाचा नानांनी जो निषेध केलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या नक्कीच आंदोलनाला पाठिंबा मिळेल व या घटनेला नक्कीच न्याय मिळेल असं आपण आशा व्यक्त करूया. कॅमेरामन निलेशसह संपादक दत्ता हजारे. धन्यवाद.